ನಮಸ್ಕಾರ ಸಕ್ಕಡೆ ವೀಕ್ಷಕ ಬಾಂಧವಾಂಕ ಕುಜದೋಷು ಮಂಗಲ ದೋಷು ಮಾಂಗಲಿಕ ದೋಷು म्हणून सांगून प्रचलित अंतू जोरसा मंगल दोष म्हणून सांगून आम्ही पळालेला कुठले एक कुज दोष म्हणून सांगून जा कुज म्हणून सांगला राम सुरू एक सांगला कुज म्हणून सांगला एक तो एक स्ट्रॉंग म्हणून सांगला हटवादी आणि सांगला तो चाकू चोरी मिलिटरी पोलिसू रॅश असे सगळे तंबड एकदम शीघ्र कोपी असल सगळे तमळे तज्जे कलर तंबडे तसे आम्ही मुख्य जाऊन मेळामेळी येताना कुज दोष विचार चढ येता कुज दोष म्हणून सांगला कशाने कुज काही असल्यावर चांग काही असला वाईट असलं तक कशी समजता तक पर्याय कसाने अपवाद कसाने म्हणून सांगला री ಕೂಜು 1 2 4 7 8 12 ಹಂಗ असल्यावर तो कुज दोष म्हणून सांगतात कुज दोष म्हणून सांगला कुज कसाला येत म्हणून सांगला वैवाहिक केत्ता वैवाहिक ಅಂತ कसं येत म्हणून सांगला री ತಂಗಲ್ ಡೈವರ್ಸ್ जाऊची की नाही जाला री एक्स्ट्रा मैरिटल हैप्पीनेस की नाही जाला री वैधव्य की असल सगळे येता मला योग्य नाही या सांगील कुठले जाल्ली कुठले जाऊचा विषय नाही या दशा भुक्ती टाइमर सगळी फॉल दित्ता तशींची 1 2 4 7 8 12 हंग सगळी पूजाना अशाना लग्न दाखवून लग्नात म्हणून सांगतात मग आम्ही चंद्रा ते पळोका म्हणून असं चंद्रा दाखवून 2 4 7 8 12 पळोचा असं तदनंतर शुक्र ते पळोचा म्हणून असं तशी 2 4 7 8 12 2 म्हणून सांगला री लग्न दाखवून द्वितीयारी पूजा अशानज्ज अश्येत केदना वृषभ लग्न जावनु मिथुनारी तदन ताणे अश्येत वृषभ लग्न जावनु मिथुनारी अशाना कन्या लग्न जावनु तुलारी तदन असलारी तो कुज दोष म्हणून सांगून घ्या ना 2 राष्ट्रांना नेक्स्ट 2 दाखवून 4 चतुर्थ दोन्ही स्थान म्हणून सांगला री त्या द्वितीय स्थान म्हणतात ती द्वितीय म्हणाल कुटुंब स्थान म्हणून सांगतात ती वाक स्थान म्हणून सांगतात ती मांगल्य स्थान म्हणून सांगतात ती कुजा नाशानज्ज असल्यार कशी चारीच्या चतुर्थ स्थान म्हणतात चतुर्थ मळे सुखभाव चतुर्थ मळकंच्या सिंह लग्न जाऊन अंग वृश्चिकारी तई कुजा नसे मला त्या स्वक्षेत्र तई कुजा असला काय ओढणं चतुर्थ राष्ट्रानज्ज चला आश्चेत काही सिंह जाऊन वृश्चिका जाऊन अश्यत तदनंतर मकर जाऊन ಮೇಷ ರಶ್ಯತ ಇದವಳ ಮೇಷ ತಗಲೆ ಸ್ಥಾನ ಮಕರ ಲಗ್ನ ಜಾವನು ತಾಣ ಮೇಷ ರಶ್ಯತ ಮಕರ ಕುಂಭ ಮೀನ ಮೇಷ तशी सिंह लग्न जावनु अंतोश्यत चारीचे सत्ताचे सप्तम म्हणून सांगतात सप्तम म्हणून सांगला भार्य स्थान म्हणून विवाह स्थान म्हणतात मेन येवचे जातक मेळा मेळींतू सप्तमार कुज असतानज्ज सप्तम अष्टमार कुज असतानज्ज सप्तमार असेल कोणलं तर वैधव्य दिता सप्तमार असेल कोणलं सपरेशन करता म्हणून अश्यत केदना कर्काटक लग्न जावन असताना मकरारी एक वेळ कुज असलं ते मकरारी कुज कसं म्हणतात उच्च म्हणून सांगता तई कुज अश्यत म्हणून सांगून अपवाद तका तशींची मकरारी लग्न जावन असताना कर्काटकारी पूजू केदना नीचितो तई आश्यत म्हणून सांगता या पर्याय तदन कसं नाही जायना म्हणून सांगता नेक्स्ट अष्टम म्हणून सांगला कंचे एक वृषभ लग्न जावन अष्टमार कुज केदना आश्यनज्ज म्हणत मांगल्य स्थान म्हणून सांगतात मांगल्य पेट्टू दित म्हणून सांगतात चला आश्यत केदना वृषभ लग्न जावनु हंग अश्यताणे कंजंतु धनुर राशि रचित वृषभ लग्न जावनु धनुर राशि अस म्हणून सांगला री ते कुज दोषु जायना तदनंतर सिंह लग्न जावनु सिंह कन्या तुला वृश्चिक धनु मकर कुंभ मीन सिंह लग्न जावनु मीन अष्टम जलरी तई कुज असलारी तदन ताणे कुज दोषु ते निवारण जाता म्हणून सांगतात तशींची 12 स्थान अश्चर्य मार म्हणून सांगला मोक्ष स्थान म्हणतात द्वादश स्थान म्हणतात शयन स्थान म्हणतात कुजान द्वादश अश्चर्य अश्येत केदना म्हणून सांगला री तो मिथुन लग्न जाऊन वृषभारी म्हणा ते 12 स्थान जाता तई असला ते दोष ना म्हणून सांगता म्हणा री कुजान शुक्र स्थान अश्येत म्हणून सांगता हंगाय तशींची कंची म्हणून सांगला री तुला लग्न जाऊन द्वादश कंची जात म्हणून सांगले कन्या जाता कन्या ಅಂತ कुज असल्यार काय होडना म्हणून सांगतात तशी 2 4 7 8 12 री कुजा नसल्यार कुज दोषु कशी अपवाद म्हणून सांगले तशींची कुजाना गुरुल ಒಟ್ಟು असलारी ते दोषु निवारण जाता म्हणून सांगता नाही जाला री कुजाल वैरी काही जाला गुरु दृष्टी असलारी आता लग्नारी गुरु असून सप्तमार कुज अस म्हणून सांगला ते गुरुन पळेल म्हणून सांगला री तेव्हा कुज दोषु वत्ता म्हणून सांगता तजींची कुजून गुरुल अंशार असल्यार अंश घेतलाय म्हणून सांगला री तेव्हा कुज दोष ना म्हणून सांगता तशींची कुजू परमोच्च 28 डिग्री असताना तदनाई कुज दोष ना म्हणून सांगता तदनंतर मे हजे सिंह आणि धनस्सु तज्ज अंश घेतला री सिंह आणि धनस्सु अंश घेवका अशा कर्क आणि चंद्राला अंश घेतला री
कर्काटक म्हळ्यार कर्काटकाचे अधिपती चंद्राला अंश घेतला रे. कर्क आणि सिंहाचे अधिपती रवी. या कर्क आणि सिंह अंश घेतला रे. धनु आणि मीन अंश घेतला तज्ञ कुज दोष ना म्हणून सांगता. तशींची मेष वृश्चिका धनु मीन मकर सिंह हंतु खंय जाला री कुज आसून तो वक्री जावन आसून लग्नारी गुरु असं म्हणून सांगला री तज्ञ कुज दोष ना म्हणता. तशी कुज दोषाक निवारणेक सुमार आसा. आम्ही पळयलेले कुठले कुज दोष हें जायना म्हणून सांगता का ना ताका अपवाद असं म्हणून हांव सांगलें. तशी कुज दोष आसतना आमी जाग्रतेरी हें कुज दोषाचें हें पळोवका आस्ती की ना पळोवका. तशींच हांव मध्यन ताका उलयता आसता म्हणून सांगला री. आता एक मेळामेळीचे विषय पळयतना सुमार मेळामेळीचे मागे लागी येता सती एक नमुने सगळी मेळामेळी विशयार एक कॉम्प्लिकेशन येता आसा. आता एक नवेंचे एक हांव ते मनान तुले किलेंचे एक्चुअली दिसा म्हणून सांगला. आता कसं जाला म्हणून चल्लो चल्ली वर्डीक जावचे. वर्डीक जाल्ली नंतर हांगा मेळामेळी की कसं जाल्ले जावन निश्चय जाल्या नंतर वर्डीकय जाल्ली. वर्डीक जाल्या नंतर एक महिने भितर म्हापशा आयला. हें अशें जावचें नजे म्हणून सांगून आता कसं जाला म्हळ्यार एक आर्त एक जाल्ला हे बेंगलोरांत की जाल्ला विशय भोवशा मेगेल मनान ती सांगता म्हणशिल्लें तद भितर तशीं जाल्लें. कसं म्हणून तांणी चल्ल्यान आनी चल्ली ना निश्चय जावचे पयलीं फुडें एक एग्रीमेंट करून घेतला काय त्या बॉन्ड पेपरार. कसं म्हणून सांगला री आम्ही विवाह जावचे निश्चितार्थ जावचे पयलीं फुडें आम्ही कसं नाही वर्डीक जाल्या नंतर जाला री कसं नाही जाला रे खर्च जावन कसं नाही खर्च करून आसता री. कसं नाही हे संबंध आम्ही चाललो जावं चल्ली जावं कसं खर्च करून आसला री त्या खर्चाक आम्ही जबाबदार. वर्डीक जाल्या नंतर ते आम्ही जबाबदार जायना ती चाललो जावं चल्ली जावं. आता एग्रीमेंट स्टार्ट जाला म्हणून सांगून हांव आयकलां. हांव म्हळ्यार ते सांगता म्हणून केलें सांगताना एक एग्रीमेंट जावन गेले काय. आता ते बहुशा त्यांची फॉलो करता असं दिसता. तशी हे एक बारी सांगता म्हळ्यार सुरवेकाची आम्ही एग्रीमेंट चालन चल्ली केल्ली म्हळ्यार मुखार अशी जायच ना म्हणून असल एक आपत्तू येस ना असल एक अनर्थ जायच ना म्हणून हांव सांगचें. ताजे नंतर कसं म्हणून सांगल्यार कितली की आता म्हगे लागीं येता आसा ती वेज म्हणजे भारी कष्ट सस्याहारी जावका चल्लायके जावका शेल्लीके जावका जाल्यार ते सस्याहारी जातना कसं जाता म्हणून सांगला री केला विशयान तूं म्हाका एक चिल्लेना म्हणून सांगिल्लें. आमकां समज मेळामेळी आसता जाल्यार बंडार मम चल्ल्या तर्फेच्यान बल चड जालें म्हणून सांगलो कॅन्सल काय म्हणून बलाबलांत पडोवचें का ना. आम्ही बलाबलांत एक 2 पॉयंट चड उरना आसता म्हणून ते मुखार शेत म्हणून सांगता. ते कशी काय वेज कशी मेळ्ळा की तांणी कॉम्प्रोमायज करता ती जाता. मोठे चेल्ल्याक पळोवन इश्ट ना की त्या विशय विंगडू आमकां बलाबल चड जाल्लें आमी सोडलें म्हणून तें ती बारी बेजारान म्हळ्ळें. आमी वेज मेळचे बारी कश्ट वेजान तशी सांगता ती म्हणून. तिन्नींचे डॉक्टर म्हाका आनी एक फोन येता आसता डॉक्टर चेल्ली डॉक्टरान आंत येता चल्ली डॉक्टरान आंती चेल्ली एक क्रॉस खंयची ग्रुपाक गेल्यार चेल्ली आसता ती बट चल्लान कसं केला म्हणून सांगलें. चल्ल्याल तर तेंची डॉक्टर चेल्ली मेळ्ळ्यार मेळामेळी आयल्यार मेळामेळी पुरो आसता मार्क सकडे आसता जाल्यार ताणें डिमांड करची काय आतां चल्ल्यांनी आमकां म्हळ्यार चेल्ली मेळना चेल्ल्यांक चल्ल मेळना म्हण सांगत आसा अशी जाल्ला. अशी सकाळी पळयतना भारी एक बेजार जाता देवराय प्रभू. आमगेले एक समाज कशी वत्ता आसा खंयची स्थिती वत्ता आसा मेळामेळी विशयारी हाजे ಬಗ್ಗೆ सगळे एक चिंतन करता म्हणून सांगून हांव वीक्षक बांधवा लागीं मागून घेता आसा तुमकां सडता आसा विमर्शे ಬಗ್ಗೆ.